शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी गिरीश चंदने, वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान तज्ञ, खारघर, नवी मुंबई. माझी कंपनी आणि मी एक संशोधन केलेलं आहे वॉटर कंडिशनर या नावाने, जे शेतीला अतिशय उपयुक्त आहे. तर आपण बऱ्याच वेळेला या व्हिडिओमध्ये बघतोय, की समुद्रकिनारी समुद्राचं जे पाणी असतं, त्या पाण्याचा टी-डी-एस हा 35,000 असतो. मात्र ते पाणी आपल्या भरती आवडीच्या माध्यमातून करोडो वर्षापासून हे भरती आवडीच्या माध्यमातून किनाऱ्यावर येतं. पण तरीही आपली समुद्राची रेती ही पांढरी पडत नाही, चिकट होत नाही, चिवट होत नाही. मग असं का होतं? आणि त्याच वेळेला आपण या व्हिडिओमध्ये बघताय, की शेतजमीन मात्र पांढरी पडते, चिबड होते. लगेच टी-डी-एस कमी असून पण असं होतं. तर याचं कारण काय? तर हे कारण शोधताना आमच्या लक्षात आलं. याचं उत्तर मी तुम्हाला देतो. समुद्राच्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये टी-डी-एस असतो 35,000 पण त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण खूप कमी असतं आणि सोडियमचं प्रमाण जास्त असतं आणि निसर्गाने सोडियम आणि पोटॅशियमला चिकटण्याचा गुणधर्म दिलेला नाहीये आणि कॅल्शियम, मॅग्नेशियमला तो चिकटण्याचा गुणधर्म दिलाय. म्हणून आपण हे जे व्हिडिओमध्ये बघतोय, की समुद्रकिनारी कधीही चिकटपणा येत नाही, पांढरेपणा येत नाही आणि तोच आपल्या शेतजमिनीमध्ये चिकटपणा येतो, पांढरेपणा येतो आणि त्याच वेळेला आपण वॉटर कनेक्शनच्या माध्यमातून जेव्हा शेतीला पाणी देतो, तेव्हा आपली जमीन जी पांढरी पडलेली असते, तो पांढरेपणा हळू कमी होतो. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही ट्रॅक्टरने नांगरणी करता, त्यावेळी पुढच्या थोड्याशा भागामध्ये तुम्हाला दिसेल, की त्या ठिकाणी जमीन अतिशय भुसभुशीत झालेली आहे. शेतकरी सांगतो, की नांगरणी एक नंबर होते. तर हे कशामुळे होतं? तर आपण वॉटर कनेक्शनच्या माध्यमातून कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म काढून टाकतो. एक लक्षात घ्या, आपण कॅल्शियम, मॅग्नेशियमला आरओप्रमाणे काढून टाकत नाही. आपण सर्व क्षार आतमध्येच असतात, पण ते त्याचा चिकटण्याचा गुणधर्म पूर्णपणे सोडून देतात आणि आपला जो प्रश्न असतो, तो निकाली निघतो. वॉटर कंडिशनरला कधीही देखभाल लागत नाही, कुठलाही मेंटेनन्स खर्च येत नाही. त्याला 5 वर्षाची गॅरंटी येते आणि हे अतिशय आधुनिक आणि जादुई तंत्रज्ञान आहे. तर हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. गेल्या वर्षी त्यात घेवड्याची लागण केली होती आणि दोडक्याची. त्याला पहिलं काय वॉटर कंडिशनर वगैरे काय नव्हता, पण आत्ता वॉटर कंडिशनर टाकल्यापासून ड्रीपवर सगळं हे बेडवर भिजलेलं आहे आणि एकदम असं भुसभुशीत, म्हणजे काय सुद्धा ह्याला म्हणजे अशी माती एकदम सॉफ्ट निघते, चिकटपणा कसला नाही. आणि पाण्याचा पीएच म्हणला तर 28 ते 3000 आहे माझ्या विहिरीचा. आणि नांगरट वगैरे करताना लय मोठी ढेकळी निघायची. आता मी नांगरटच करतो वावरामध्ये. एक व्हिडिओ बनवा म्हणून मी आपलं एक छोटासा प्रयत्न केला आहे. तर एक नंबर नांगरट होते. नांगरटीला काय अडचण नाही, कुठले काय नाही, तर वावरातच आहे. आणि रानातली जर शेतीची लेवल बघितली तर तुम्हाला कुठंही ढेकूळ दिसणार नाही एकसुद्धा. एक काहीच तुम्हाला दाखवतो इथं, एकदम ही सॉफ्ट ढेकूळ आहे का, सहज अगदी ढेकूळ दिसतोय पण त्यात नाही. आणि ह्याला सर्वसाधारण 2 ते 2.5 महिने झालं पाणी बंद केलेलं आहे. काय बाबा ही मागच्या 2 महिन्यात किंवा 15 दिवस पाणी बंद केलं असा विषय नाही. 2-2.5 महिने झालं ह्या वावराला पाणी नाही, काय नाही, काय नाही. तरी वावर हे असं म्हणजे पाणी धरून शेत ठेवण्याची क्षमता आणि जमिनीतलं जी भुसभुशीतपणा आहे, की हवा खिळती राहण्याची जी प्रमाण आहे, ते ह्याच्या वॉटर कंडिशनरमुळं भरपूर प्रमाणात चांगलं छानपैकी आहे. एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद.